समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता, साठविला राये हृदय संपुष्टी, बाहेर दाकुटी मूर्ती उभा, मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दाकोटी मूर्ती उभा, तुका म्हणी जीव भाव देवा पायी, तुका म्हणी जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागते, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलू सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेम सुख, भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारा भक्तीचा महिमा प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे श्री पंढरीश आणि रुक्माई माता यांची मूर्तिस्थापना आणि त्या मूर्तिस्थापनेचा वाढदिवस तो 7वा वाढदिवस आहे. आणि त्या निमित्ताने हरिभक्तीपरायण सदाशिवराव कोळी यांच्या घरी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्या निमित्तानाची कीर्तनाची सेवा आहे. त्यांनी हा चालवलेला एक आनंदाचा सोहळा आहे आणि अखंडतेने कधी खंड न करता आजचं हे 7वं वर्धापन दिन आहे बरं का. वैयक्तिक कार्यक्रम आहे, सार्वजनिक नाही आहे. एक भक्तिशास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे. आपण त्या देवाची भक्ती करत असताना त्या भक्तीतलं अंग आहे देवाची पूजा करणं. तद्वत ज्या तिथीला ज्या देवतेची आपण स्थापना केली त्या स्थापनेच्या निमित्ताने त्या देवतेचा वर्धापन दिन करावा हे सुद्धा भक्तीचं अंग आहे बरं. आणि ते करावं असं भक्तिशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आज व्यवहारामध्ये देहासक्त माणसं देहाचा वाढदिवस करतात. तसं देवासक्त माणसं देवाचा वाढदिवस करतात. देवासक्त म्हणजे देवाविषयी असलेली प्रीती, देवाविषयी असलेलं प्रेम, आणि त्या प्रीतीच्या पोटी प्रेमाच्या पोटी माणसं हा तो भक्त त्याचा उत्सव करतो. त्या भक्ताने तो उत्सव करावा बरं का करावा? त्या देवाकरता करावा का आपल्या करता करावा? व्यवहारातला हा व्यवहार केला जातो, उत्सव केला जातो, लोकाकरता केला जातो का आपल्या करता केला जातो? आपल्या करता 4 लोक पाहुणी मंडळी इष्ट मंडळी यावीत. त्या निमित्ताने अगदी मराठी सांगायचं म्हणजे खादीची चळवळ व्हावी या उद्देशाने माणसं वाढदिवस करतात बरं का.
तद्वत याही संबंधाने विचार केला तर या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इष्टमित्र यावेत, सोयरे यावेत, त्याच्यापेक्षा त्याच्या पुढचा एक विचार आहे, या निमित्ताने आपल्या घरी हरिभक्त यावेत. बरं का? त्याही निमित्ताने अन्नदान खादीची चव आहे. आज खादीची चव नाही, आज प्रसाद आहे. बरं का? जे वाढदिवसाला जे खाऊ घातलं जे ती खादीची चळवळ आहे. आणि भगवंताचा वाढदिवस करण्याच्या निमित्ताने जे खाऊ घातलं जातो तो प्रसाद आहे. तांदूळ तेच आहेत, शिजवणारी तीच आहेत, खाणारी सुद्धा तीच आहेत, फक्त वातावरण बदल आहे. बरं का? म्हणून हे करावं. बरं का? एक या संबंधाने आपल्याला जीवनाला प्रसन्नता प्राप्त होते, परिसराला एक पावित्र्य प्राप्त होतं. आणि तिसरी गोष्ट काही त्याचे संस्कार घराण्यामध्ये होतात. आणि हा भाव मनी मानशी घेऊन हा उपक्रम वैकुंठवासी तीर्थरूप महाराजांच्याच कृपा आशीर्वादाने चाललेला आहे. बरं का? महाराजांच्याच आज्ञेनं त्यांनी प्रतिस्थापना केली मूर्तीची आणि तो त्यांनी चालवलेला आहे. आणि असा हा आजचा हा आनंदाचा सोहळा त्या निमित्ताने आज ही आपल्याला संधी मिळालेली आहे. बरं का? काय संधी आहे? प्रत्येकाच्या संधीचा भाव वेगळा वेगळा आहे. बरं का? दात्याला दान करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या निमित्ताने दान नेहमी होत नाही. बरं का? दान नेहमी होत नाही. तो संधी काल यावा लागतो, तो योग यावा लागतो. म्हणून आजच्या निमित्ताने दान करण्याची संधी दात्याला, यजमानाला प्राप्त झालेली आहे. आम्हा तुम्हाला संधी काय प्राप्त झाली आहे? याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला श्रवण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि मला कथा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. संधी माणसं नेहमी ऐकत नाहीत आणि नेहमी माणसं कथा करू शकत नाहीत. बरं, तो संधी काल यावा लागतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये याच्यातून फायदा आहे. यजमानाला दान करण्याची संधी, श्रोत्यांना श्रवण करण्याची संधी आणि वक्त्याला कथा करण्याची संधी. याच्यातून फायदा आहे. याच्यातून मिळणारं जे पुण्य आहे ते शुद्ध पुण्य आहे. बरं का? हे कुठं घरात बसून मिळत नाही, बाजारात विकत मिळत नाही. लोक पंढरपूरला चालले की लोक म्हणतात, महाराज तुम्ही पंढरपूरला चाललाय, असं कर, आम्हाला याला जमत नाही, हे घ्या आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर त्याच्या पिटीत टाका. बरं का? पिटीत टाका आणि येताना थोडासा त्याचा बुक्का आणा. म्हणजे त्याच्या दर्शनाला तुम्ही चाललाय, हे यथाशक्ती आम्ही देतो, ते देवाला अर्पण करा आणि येताना त्याचा बुक्का घेऊन या. असंच चाललेलं आहे व्यवहारामध्ये. लोक म्हणतात, महाराज तुम्ही चाललायच कीर्तनाला, तुम्ही कीर्तन करा, येताना डब्यात थोडंसं घेऊन या. प्रसाद आहे म्हणून. बरं का? प्रसाद आहे म्हणून, प्रसाद म्हणून न्यायचं असतं ते. तेव्हा ही संधी आहे. या निमित्ताने आपल्याला ही कथा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. काहीतरी पारमार्थिक चिंतन करण्याची संधी आहे. बरं का? कारण तशी प्रसन्नता आणि तसं वातावरण निर्माण झाल्याशिवाय वक्त्याला स्मरण होत नाही. स्मरण होत नाही. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगायला प्रवृत्त झाले. कधी पुढे श्रोते होते आणि त्यात मुख्य श्रोता होता सद्गुरू निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, हे श्रोते होते. म्हणून ज्ञानोबराने स्मरण झालं. बरं का? म्हणजे एका थोर महात्म्याला सुद्धा स्मरण होण्याकरता त्या मानाचे श्रोते होते. तेव्हा तुम्ही सुद्धा त्याच योग्यतेचे आहात. तुम्ही महेशाची या मूर्ती. ज्ञानोबरांनी वर्णन केले, श्रोत्याला महत्त्व द्यावं. बरं का? तुम्ही खरंच आज माझ्यासमोर थोर ऐकणारे आहात, या भावनेनं वक्त्यानं बोलावं.
तर असा हा योग आज आपल्याला ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. त्या संबंधाने त्याच प्रसंगाला धरून काही चिंतन करता येतं का, हा भाव मनी मानशी घेऊन भक्तीचं महात्म्य सांगणारा अभंग निवडलेला आहे. तेव्हा या अभंगातून श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करतात. बस खाली बस एका ठिकाणी. काय महात्म्य सांगतात की महाराज म्हणतात, जशी भक्ताला देवाची आवड आहे तशी देवाला भक्ताची आवड आहे. बरं का, किंबहुना आज संपूर्ण विश्वाचा विचार केला तर तो परमात्मा या जगताचा नियंता आहे. नियंता आहे. बरं का, कारण हे जग का निर्माण केलं, त्याला करमत नव्हतं म्हणून केलंय. एकलेन कंटीची म्हणून यारीने केले निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. हा, त्या देवाला करमत नव्हतं, देवाला सुद्धा करमत नाही, तेव्हा आम्हा तुम्हाला करमत नाही यात नवल नाही. बरं का, मग करमत नाही, काहीतरी करमण्याकरता काही ना काहीतरी आलंबन लागतं. काही ना काहीतरी आलंबन लागतं. ते चेतनच पाहिजे असं काही नाही. जड असलं तरी चालतंय. बरं का, जड असलं तरी चालतं. म्हणून वय परत्वेत विचार मांडलेला आहे. बालपणामध्ये बाल अवस्था आहे, त्या लहान मुलाला काहीतरी आलंबन लागतं, म्हणून त्याला काय द्यावे लागतात, खेळणी, बाहुली द्यावी लागते. बरं का, प्लॅस्टिकची, कापसाची, आणि त्या बाहुलीबरोबर ती खेळत राहतं. बरं का, म्हणजे अज्ञान अवस्थेमध्ये बालकाला त्याला काहीतरी आलंबन लागतं. त्या आलंबनामध्ये सुद्धा त्याला बाहुली द्यावी लागते. ते जाणतं झाल्यानंतर चालती बोलती द्यावी लागते. बरं का, मग ते त्यात रमतंय. बरं का, त्यात रमतंय. आणि म्हातारपणी रमण्याकरता काय द्यावं लागतं, नातवं त्याला द्यावी लागतात खेळायला. म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा विचार केला तर बालपणामध्येही त्याला काहीतरी आलंबन लागतं, तारुण्यामध्ये आलंबन लागतं, आणि म्हातारपणामध्ये सुद्धा आलंबन लागतं. याचा अर्थ एकटा राहू शकत नाही. देव सुद्धा एकटाच आहे, एकटाच आहे. बरं का, पण त्यालाही एकट्याला करमेना म्हणून त्यांनी काय केलं, जग निर्माण केलं. यात नवल नाही आहे. त्या देवाने नसलेलं देवभक्ताचं नातं निर्माण केलं. बरं का, देवभक्ताचं नातं निर्माण केलं. तुम्ही चरित्र पहा, सगळी म्हणजे कळेल. आता शिवरात्रीचा कालावधी झाला, त्या शिवरात्रीच्या संबंधाने तुम्ही विचार करा. भगवान शिवाचं स्वरूप म्हणजे शिवलिंग आहे. काय, शिवलिंग आहे. आणि बाहेर जो नंदी आहे ना, तो विष्णू आहे. बरं का, कोण आहे, विष्णू आहे. म्हणजे भगवान शिवाची आणि विष्णूचं ते देवभक्ताचं नातं आहे. लक्षात ठेवा. हे निर्माण केले, देवानी निर्माण केले. का, करमत नव्हतं म्हणून. मग कोणी म्हणेल पार्वती नव्हती का, हा, कोणी एखादा म्हणाल विषयासक्त, कोणी म्हणेल, पण नाही आहे. हा, म्हणजे देवाला सुद्धा करमत नाही, एकट्याला राहवत नाही म्हणून देव नसलेलं देवभक्ताचं नातं निर्माण करतो. बरं का, देवभक्ताचं नातं निर्माण करतो. त्याच न्यायाने
या भगवंतानी भूतलावरती पृथ्वी निर्माण करत असताना या पृथ्वी तलावरती देवानी हे देवभक्ताचं नातं निर्माण केलेलं आहे. देवभक्ताचं नातं निर्माण केलेलं आहे. आणि देवभक्ताचं नातं निर्माण करून काय केलं? भक्तीचा आनंद भोगला. भक्तीचा आनंद भोगला. मग कधी भक्ताने देवाची भक्ती केली तर कधी कधी देवाने भक्ताची भक्ती केली. आज आम्ही तुम्ही देवाची भक्ती करतो, किंबहुना सर्वांनी देवाची भक्ती करावी, पण ती भक्ती करण्याकरता त्याला भक्त व्हावं लागतं. भक्त व्हावं लागतं म्हणजे काय करावं लागतं? ज्या गोष्टीचा जीवनामध्ये त्याग करा म्हणून सांगितला त्याचा त्याग करून जे केलं जातं त्याला भक्त म्हणतात. भक्त आणि अभक्त. जे आपल्याला देवाकडे जाण्याकरता प्रतिबंध करतात त्यांना विभक्त करायचं आपल्यापासून, बरं का. जे आपल्याला देवाकडे जाण्याकरता प्रतिबंध करतात त्यांना विभक्त करायचं म्हणजे आपल्यापासून बाजूला ठेवायचं. आम्ही प्रपंचात हेच करतोय. आपल्याला जे आडवं येतात त्यांना आम्ही काय करतो? विभक्त करतोय. नाही का? मग देवाची भक्ती करण्याकरता जे आपल्याला प्रतिबंध करतात त्यांना विभक्त म्हणजे बाजूला करायचं. मग आपल्याला कोण आडवे येतात? आपल्या जीवनातले विकारच आडवे येतात. आपल्या जीवनातले विकारच आडवे येतात. त्या विकारांना बाजूला करून केवळ तो विभक्त होऊन देवाशीच ऐक्य, देवाशीच नातो जडतो, त्याला म्हणावं भक्त. सोपं आहे. सोपं आहे का नाही? म्हणजे देवाची भक्ती जर करायची असेल तर भक्ती करण्याकरता फक्त जे देवाच्या भक्तीला आडवे येतात त्याला बाजूला करायचं आहे. मग त्यांना बाजूला केलं की चित्तामध्ये काय शिल्लक राहतं? देवाविषयी फक्त प्रेम शिल्लक राहतं. आणि देवाविषयी प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहतं म्हणून तर महाराजांनी वर्णन केले, नावडे जनधन त्यांचा झाला नारायण, नावडे जन, नावडे धन, नावडे माता. भक्त ऐशे जाना, यालाच भक्त म्हणतात. सोपं आहे का नाही? आईला बाजूला करायचं, बाप्पाला बाजूला करायचं, बायकोला बाजूला करायचं, अडक्या पैशाला धनाला बाजूला करायचं. वैतागून नव्हे बरं का, विवेकाने. विवेकाने. आणि केवळ आपल्या वृत्तीचा विषय एक परमात्मा करायचा. आणि वृत्तीचा विषय परमात्मा म्हणजे केवळ आपलं प्रेम देवावरतीच असावं, देवावरतीच असावं. अशी ज्याची अंतःकरणाची अवस्था आहे त्याला म्हणतात भक्त. आणि असा भक्त त्या देवाची भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. आता
या अभंगाच्या संबंधाने तो विचार थोडासा मनात घ्यायचा झाला तरी तर थोडासा आपल्याला थोडासा प्रास्ताविक करावा लागेल. आणखी थोडंसं 4 प्रकारचे भक्त आहेत. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 प्रकारचे भक्त आहेत बरं का. अर्थार्थी. अर्थ म्हणजे इच्छा ठेवून भक्ती करणारा. इच्छा ठेवून भक्ती करणारा. अर्थार्थी, दुःख निवृत्ती करता भक्ती करणारा. जिज्ञासू, काही जाणण्याच्या निमित्ताने भक्ती करणारा. आणि चौथा ज्ञानी, निर्निमित्त भक्ती करणारा. 3 एका बाजूला आणि 1 एका बाजूला बरं का. असे जगामध्ये 4 वर्ग आहेत भक्ती करण्यामध्ये बरं का. मग 4 वर्ग या जगतामध्ये आहेत. या योग्य तिथे आज जगामध्ये माणसं आहेत. याच पद्धतीनं माणसं देवाची आज भक्ती करतात. कोणी आपल्या अंतःकरणातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाची भक्ती करणारा एक वर्ग आहे बरं का. परंपराच ही भक्तीची, भक्ताची बरं का, अनादिकालापासून. इच्छा पूर्ण होत असेल तर भक्ती करायची, इच्छा पूर्ण होत नसेल तर भक्ती करायची नाही, अपेक्षा ठेवूनच. त्याच्या पुढचा वर्ग आहे दुःख निवृत्ती करता. केवळ संकट आपल्यावरती कुठली येऊ नयेत, त्या संकट निवारणा करता भक्ती करायची. आणि चौथा जो भक्ती करणारा आहे तो केवळ उद्धारा करता भक्ती करणारा वर्ग आहे. आणि चौथा जो भक्त आहे तो केवळ त्याचं जीवन नित्य तृप्त आहे, त्याला भगवंताचं आत्मत्वाने दर्शन झालेलं आहे. आता त्याला एकच इच्छा आहे, जीवनमुक्तीचं सुख भोगायचं आहे. जीवनमुक्तीचं सुख भोगायचं आहे. आणि ते भोगण्याकरता तो महात्मा ती भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे बरं. मग आता भगवंताला भक्त आवडतो. कोणता भक्त आवडतो? आर्त भक्त आवडतो का अर्थार्थी आवडतो का जिज्ञासू आवडतो का ज्ञानी आवडतो? तसे देवाला सगळेच आवडतात बरं. तसे देवाला सगळेच आवडतात. तरी देवाला खरा कोण आवडतो? जो निर्निमित्त देवाची भक्ती करतो तो देवाला आवडतो बरं का. भक्ती करणारा देवाला आवडतो हे मात्र तत्व लक्षात ठेवा बरं का. जो जो देवाची भक्ती करतो तो देवाला आवडतो. पण अधिक कोण आवडतो? जो निर्निमित्त भक्ती करतो तो देवाला आवडतो. का? त्याच्या अंतःकरणामध्ये जी भक्ती आहे कोणतीही इच्छा नाही, कोणती इच्छा नाही. आणि अशी इच्छारहित भक्ती करण्याकरता जो भक्त प्रवृत्त आहे, महाराज म्हणतात अशा भक्ताकरता देव काय करतो? चित्ती नाही आस आस त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तामध्ये आस नाम कोणतीही इच्छा नाही असा भक्त देवाला आवडतो. महाराज म्हणतात नुसता आवडतो एवढ्यावरती नाही बरं का.
महाराज म्हणतात तो एवढा आवडतो की त्या देवाला वाटतं याच्या समागमामध्ये राहावं. भक्त समागमे सर्व भावे हरी. समागमे सर्व भावे हरी. हा, त्या देवाला भक्ताचा समागम आवडतो. समागम म्हणजे संगती, संगती बरं का. म्हणजे भक्ताच्या संगतीमध्ये राहण्याचा देव प्रयत्न करतो. लक्षात ठेवा. का? त्याच्या चित्तात काहीही नाही बरं का. त्याच्या अंतःकरणामध्ये काहीही नाही. आसक्तीरहित त्या भक्ताचं जीवन आहे. म्हणून पुराणातले दाखले पहा. त्याच्यात काही मागं काही भिन्न भिन्न कारण मीमांसा असेल, पण देवाला फक्त भक्तच आवडतो बरं का. जरी त्यांच्या प्रत्येक देवाच्या बरोबर काही काही जोडी आहे असले तरी भक्त जिथं जिथं जातो तिथं तिथं एकटाच जातो बरं का. पुंडलिक रायाच्या भेटी करता देव आला, एकटा आला का जोडीनं आले हो. काय शिवाजी का घरची येणार नाही म्हटली. एकटाच आला बरं का. रुक्मिणीला घेऊन आला नाही. ज्यावेळी त्याच्या पुढे वर्णन केले. पंढरीश्वर माच्या भेटी करता भगवान शंकर निघाले, एकटेच निघाले बरं का. नंतर पार्वती मातेने पाय आडवा लावला, मी येणार. ते म्हणले तू येऊ नकोस. नाही नाही मी येणार. आली, पण ती पुढं आलीच नाही, मागच राहिली बरं का. मागच राहिली. लक्षात ठेवा. म्हणजे जिथं जिथं देव भक्ता करता गेले तिथं तिथं देव एकटेच गेले. लक्षात ठेवा, एकटेच गेले. उपाधीला बाजूला देवाने ठेवले. लक्षात ठेवा, उपाधीला बाजूला ठेवलेलं. परमार्थाच्या बाबतीत केले. विचार आहे परमार्थाच्या बाबतीत आणि प्रापंचिक बाबतीत. फक्त ऐकून घ्या बरं का. परमार्थ करत असताना एकट्याने करावा आणि प्रपंच करत असताना दोघांनी मिळून करावा बरं का. कोणी म्हटले महाराज ती येतो म्हटले तर आणा, पण बळजबरी ना म्हणू नका.
बळजबरीनं हां येतो म्हणते तर अवश्यानं. मी त्याचा विचार आता सांगत नाहीये, फक्त मला त्यातला भाव सांगायचा आहे की देव सुद्धा भक्ता करता जिथं जिथं आला तिथं एकटाच आला. कुठं चुकून जागा आहेत सहित बरं का. हा त्यातलं एक कारण आहे, आपल्याला जी संगती आवडते ते आपल्या जोडीदाराला आवडतेच असं नाही बरं का. आवडते असं नाही आहे. हा पण दोघांच्या आवडीचा विषय एक झाला पाहिजे ना, दोघांच्या आवडीचा विषय एक झाला पाहिजे. म्हणून आमचे ते गुरुबंधू सांगायचे, नवऱ्याला कीर्तनाची आवड असेल तर बायकोला सिनेमाची आवड असते बरं का. आणि नवऱ्याला सिनेमाची आवड असेल तर बायकोला कीर्तनाची आवड असते बरं का. हे दोन्ही एकत्र येत नाही बरं का, येत नाही दोन्ही. दोन्ही एकत्र आलं तर फार चांगलं बरं का. दोन्ही एकत्र आलं तर फार चांगलं. म्हणून कधी कधी बायका कीर्तनाला येतात पण त्यांची नवरी येत नाहीत बरं का. कधी कधी नवरे येतात पण त्यांच्या बायका येत नाहीत. मी सांगतो असं काय त्याच्याशी तुम्ही जोडू नका. एकंदर जनरल विषय हा, जनरल विषय. आणि समजा आपल्याला जी आवड आहे ती त्यांना आवड नसेल तर जे आपल्याला त्या आवडीने त्यांच्याबरोबर जे करायचं आहे ते जर ती व्यक्ती जर बरोबर आली तर त्या सेवेला प्रतिबंध होतो बरं का. सेवेला प्रतिबंध होतो. म्हणून देव जिथं जिथं गेले तेव्हा भक्ता करता एकटेच गेले, एक कारण. दुसरं कारण की देवाला सर्वात प्रिय संगत म्हणजे भक्ताचे बरं का. देवाला पत्नी आवडत नाही. एकदा भृगु ऋषी भगवंताच्या भेटी करता आले आणि भगवंताच्या भेटी करता आले. भगवंत शयनावरती पौढ झालेले होते आणि लक्ष्मी पाय चेपत होती. आता ऋषी आलेत. पूर्वीचा काळ असा होता की भगवंताच्या भेटीला जाण्याकरता त्या मंडळींना काही तशी परवानगी काढावी लागत नव्हती बरं का. आता परवानगी आहे. तुम्हाला एखाद्या मंत्र्याला भेटायचं असेल तर पहिल्यांदा PA ला भेटावं लागतं बरं का. पहिल्यांदा PA ला भेटावं लागतं. मग PA ला सांगावं लागतं. मग PA आतमध्ये जाणार. मंत्री मूडमध्ये असेल तर सांगणार भेटायला या, आणि मूडमध्ये नसेल तर सांगणार उद्या या बरं का. हां, कुछ तुम समजो कुछ हम समजो. पण देवाच्या बाबतीत असं नाही आहे. हा देव जरी आपल्या पत्नीसोबत राहत असला तरीही हा देवाला भक्तप्रिय आहे. लक्ष्मी पाय चेपत होती. भृगु ऋषी गेल्याबरोबर लक्ष्मीला बाजूला सारलं बरं का. लक्ष्मीला कोणी? भगवंतानी, देवाने. मागचा पुढचा विचार केला नाही. मागचा पुढचा विचार केला नाही. मी हिला जर झटकला नाही, पुन्हा जर माझ्यावरती रागवली तर कसलाच विचार केला नाही. ऋषी दिसल्याबरोबर त्याला सांगितलं. देवाने पाय सोडले आणि एकदम उभे राहिले. हा, एवढी जवळीक असणारी, अर्धांगी असणारी ती सामान्य आहे का? पण तिचा अधिकार करून देव एकदम जाग्यावर उभे राहिले आणि भृगु ऋषींचं दर्शन घेतलं. त्या दर्शन घेत असताना भृगु ऋषींनी लात मारली भगवंताच्या छातीवरती. देवाने ती स्वीकारली. अजून आहे बरं का. याचा अर्थ काय? देवाला भक्ताचा समागम आवडतो. नुसतं समागम आवडत नाही. तुकोबराय म्हणतात त्याच्या समागमामध्ये राहून तो काय करतो? खातो, जेवायचं काम करतो. त्या भक्ताच्या समागमामध्ये राहून देवाला वाटतं यांची सर्व कामं करावीत, यांची सर्व कामं करावीत. म्हणजे त्या भक्ताच्या सानिध्याची, समागमाची इच्छा देव करून त्यांच्या समागमामध्ये राहून हा देव नुसतं तिथं येऊन बसत नाही बरं का.
हा, जी जी भक्ताच्या जीवनामध्ये कामे असतील ती भक्तांनी सांगावी आणि मग याने करावी. महाराज तसं नाही म्हणतात, त्याच्या समागमामध्ये यावं हा, आणि न सांगता काम करावं बरं. असे भक्ताची भक्ताची ये घरी कामे न सांगता करी, सर्व काम करी न सांगता. का? एक सेवकाचं स्वरूप सांगत असताना असं वर्णन केलेलं आहे. 3 भाग केले त्याच्यामध्ये. सांगितल्यानंतर काम करणारा, सांगितलं तेवढंच काम करणारा आणि न सांगता काम करणारा. त्याच्यामध्ये पहिला नंबर देवाचा आहे. त्याला उत्तम सेवक म्हणतात बरं का. उत्तम सेवक म्हणतात. खालचे 2 कमी दर्जाचे आहेत बरं का. सांगितल्यावर करायचं आणि सांगितलं तेवढंच करायचं. मग ती सेवा करायची कशी करावी, उत्तम सेवेचं वर्णन करताना असं वर्णन केलंय. हा, न सांगता काम करायचं, नुसतं न सांगता करायचं नाही, आवडीनं करायचं, जीवावर आल्यासारखं नाही करायचं. भावे, हा, सर्व भावे शब्द वापरला आहे. सर्व काम करी भक्त समागमे, सर्व भावे आवडीने, सर्व भावाने करतो आणि आवडीने करतो बरं का. म्हणजे त्या भक्ताच्या समागमाची इच्छा जरी देवाला असती, नुसती समागम करण्याची इच्छा नाही, त्याच्या समागमामध्ये राहून जे जे काम पडेल ते ते देव न सांगता करतो बरं का. एवढी देवाला भक्ताच्या समागमाची आवड आहे बरं का. नुसतं संगतीत राहणं म्हणजे समागम हा अलीकडचा आहे बरं का. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, एकाला विचारलं, का रे बा तू किती वर्ष राहतो महाराजांच्या? म्हणजे मी जवळजवळ 2 तप झाली त्यांच्या सान्निध्यात राहतो. किती? 2 तप झाली. मग काय करतो? अहो महाराज कुठे निघाली, पहिल्यांदा मी त्यांच्या पुढे गाडीत जाऊन बसतो म्हटला. महाराज जेवायला बसले की त्यांच्या पाटाला पाट आणि ताटाला ठात असतं बरं का माझं मनाला. अशी 24 वर्ष काढली. मग त्यांच्या सान्निध्यात राहून काय अध्ययन काही नाही, त्यांचं प्रवचन कीर्तन सुरू झालं की मी झोपा काढायचो म्हणाला. त्यांचं प्रवचन कीर्तन सुरू झालं की झोपा काढायचा. म्हणजे 2 तप त्यांच्या सान्निध्यात राहिलो, त्यांच्या बरोबर फिरलो. हा, जेवायला बरोबर, फिरायला बरोबर. पण श्रवण करत असताना वाटतं मी श्रवणाचा लाभ कधीच घेतला नाही. ते महात्मे म्हटले, अरे एखादं गाढव राहिलं काय तू राहिला काय फरक म्हटले. अरे त्यांच्या समागमामध्ये राहून काय घ्यावं, कशाला समागम म्हणतात? केवळ जेवायला मिळतं म्हणून समागम नव्हे बरं का, लक्षात ठेवा. हा, त्यांच्या समागमातून आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, त्यांची सेवा करण्याची बुद्धी निर्माण व्हावी बरं. आणि असा समागम देव भक्ताचा करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये जे जे काम पडेल ते ते काम देवानी करावं बरं का. ते काम देवानी करावं. असं एकही काम देवानी भक्ताच्या बाबतीत केलं नाही असं कुठं राहिलेलं नाही बरं का. 18 पुराणाचा धांडोळा घ्या. अनेक कथा आहेत.
बरं का. आणि त्या कथेतून देवाने याच पद्धतीने भक्ताची सेवा केलेली आहे. भक्ताची सेवा केलेली आहे. पण मुद्दा लक्षात ठेवा, कोणत्या भक्ताची? कोणत्या भक्ताची? ज्याच्या चित्तामध्ये निष्कामता आहे, जो निर्निमित्त देवावरती प्रेम करतो, किंबहुना ज्ञानानंतर करतो, त्याच्या जीवनामध्ये काही कर्तव्य राहिलेलं नाहीये, केवळ प्रेमच आहे. असं प्रेम ज्या भक्ताच्या जीवनामध्ये आहे, अशा भक्ताची सेवा सर्व करी आणि न सांगता करी. पण कसं करी? सर्व भावे करी आणि आवडीने करी. हे मुद्दे लावून घ्या बरं का. तर अभंगाची संगती चांगली कळेल. सर्व करी आणि आवडीने करी, न सांगता करी आणि सर्व भावे करी. आम्ही सर्वच करतो पण सांगितल्यावर. काय? आपल्याकडे नोकर असतो, तो म्हणतो मी यांच्या घरातली सगळी कामं करतो, पण कधी? सांगितल्यावर. सर्व कामं करतो, ते म्हणजे सर्व कामं करतो, पण आवडीनं का? आवडीनं नाही म्हटले, हे पगार मिळतोय म्हणून करतोय म्हटलं. बरं, सर्व करतो, सर्व भावाने करतो का? नाही म्हणले, अंग चुकारपणाने करतो. अंग चुकारपणे करतो. मंडप जर झाडायला लावला तर झाडावं कसं हो? की दुसऱ्याला पुन्हा झाडता आलं पाहिजे असं झाडावं. असं आम्ही झाडतोय बरं. अरे मंडप झाडलाय, झाडायला सांगितले, त्याने झाडाला सुरुवात केली आणि ते पुढं झाडत असताना आम्ही त्याच्या मागं चालायला लागलो तर पायाला धूळ लागायला लागली. का? सांगितल्यानंतर करतोय पण सर्व भावाने नाहीये. सर्व भावाने नाही बरं. म्हणजे सर्व भावाने म्हणजे काया वाचा मनाने. अगदी शरीराचा भाव ओतून, मनापासून आणि शरीर झिजवून बरं का. असं सर्व भावाने आणि ते आवडीने आणि सर्व अन्न सांगता. कोणाकोणाची केली? कोणाकोणाची केली? प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहिती आहे गीतेतलं. अर्जुनाची देवानी केली. काय काय अर्जुनाची सेवा केली? अर्जुनाच्या रथाची घोडी धुवावी. अर्जुन सांगत होता, सांगत नव्हता बरं का, न सांगता. बरं, ती देव अर्जुनाच्या रथाची घोडी धुवत होता. कशी धुवत होता? आवडीने. त्याच्या अंतःकरणामध्ये भाव होता, माझ्या भक्ताच्या रथाचं हे घोडं आहे. भक्ताच्या रथाचं घोडं आहे. हा भाव देवाच्या अंतःकरणामध्ये होता. लक्षात ठेवा. काय भाव असेल पहा. म्हणजे अर्जुनाच्या रथाची घोडी धुत असताना भक्ताच्या रथाची घोडी आहेत, हा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये होता. हा मग कोणाचं भाग्य समजावं? घोड्याचं बरं का. काय? घोड्याचं. तुम्हाला सांगतो, वर्णन केले शास्त्रामध्ये, यथा देहे तथा देवे. एक वाक्य शास्त्रामध्ये बरं का. भक्ती करत असताना असं वर्णन केले, यथा देहे तथा देवे. जसं तुम्ही देहाला जपता तसं देवाला जपा. यथा देहे तथा देवे. तुम्ही देहाला आंघोळ घालता का नाही? मग आंघोळ घालताना नुसतंच पाणी ओतून घेता का चोळून चोळून घालता? कसं घालता? मग चोळून घालण्याकरता एक बादलीत भागते का 2 बादल्या लागतात? 2 बादल्या लागतात. ते सुमसुमीत लागतं का कडक लागतं? आम्ही एक तांब्यात देवाला आंघोळ घालतोय.
एक तांब्यामध्ये, आणि ते नुसतं देवाच्या डोक्यावरती चोचतोय, त्याला चोळत सुद्धा नाही बरं का. हां, अरे जसं देहाला जपता तसं देवाला जपा ना. हां, जो व्यवहार देहाच्या संबंधाने करता त्याच न्यायाने देवाच्या संबंधाने करा. त्याच न्यायाने देव त्या भक्ताची सेवा करत होता. हा अर्जुनाच्या रथाचा घोडा हे धुयाचं म्हणून धुवत नव्हता बरं का. अगदी मनापासून आवडीनं बरं का. म्हणजे भक्ताच्या सेवेची एवढी आवड आहे. हां, प्रत्येक गोष्ट देवाने जी केली ती आवडीने केली. हां, आणि ती न सांगता केली बरं. मग सारथ्य पण करत असताना एक विधी सांगितलेला आहे. जो ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हरने लक्षात ठेवायचं, तुम्ही कोणाकडेही काम करा, कोणाच्या गाडीवरती जा, गाडीत बसताना पहिल्यांदा गाडी पुसावी लागते. गाडी पुसावी लागते, तर तो ड्रायव्हर बरं. आमच्या गाडीला ड्रायव्हर नाहीत. आमच्या गाडीला ड्रायव्हरच नाही का. गाडी आम्हाला पुसावी लागते. गाडी आम्हाला पुसावी लागते. याचा अर्थ आमची गाडी तुम्ही पुसा असं मला सांगायचं नाही बरं का. त्याचं ते कर्तव्य आहे. लोक आम्हाला म्हणतात, महाराज तुमच्या गाडी ड्रायव्हर. आम्ही म्हणतो आमच्या गाडीचा ड्रायव्हर नाही, तो आमचा मित्र आहे म्हणून सांगतो आम्ही लोकांना. कुठेही गेलं की लोकांची समजूत आहे, महाराज म्हटलं की गाडी म्हटलं की ड्रायव्हर. आम्ही ड्रायव्हर म्हणून कुठं सांगत नाही बरं का. पण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करणारा देव होता. हां, त्याला सारथी म्हणावं का, पण देव म्हणून घेत होता ना. देव म्हणून घेत होता. हां, आणि जे पडेल ते कामदेवानी करावं. व अर्जुन त्या रथामध्ये चढत असताना अर्जुनाला देवानी मांडी द्यावी. मांडी अर्जुनाला मांडी द्यावी बरं का. आणि त्या मांडीवरती पाय ठेवून अर्जुन त्या रथामध्ये चढावा. हे अर्जुन यावा, अर्जुनाने म्हणावं देवा आता मांडी दे, नाही त्याला चढायला मांडी लागते हे आधी जाणावं. आणि त्यांनी सांगायच्या आधीच मांडी पुढं करावी बरं का, न सांगता. पण ते करत असताना पण मात्र आवडीने, त्या मनाची आवड. म्हणजे जी भगवंताने भक्ताची सेवा केली ती आवडीने केली. त्यातलं एक महात्म्य मला आपल्याला सांगायचं आहे. मी आरंभाला या अभंगातून फक्त शब्द बोलून गेलो. भक्तीचा महिमा सांगणारा अभंग आहे. भक्तीचा महिमा सांगणारा अभंग आहे. आपण जर त्याच मानाने जीवनामध्ये जर भक्ती केली तर आपल्या करता सुद्धा देव येईल, हे लक्षात ठेवा. आपल्या करता सुद्धा देव येईल. त्या भक्तीमध्ये सामर्थ्य आहे. हां, जो कोणी या पद्धतीनं देवाची भक्ती करेल, हां, त्याच्या करता देव त्याची सेवा करण्याकरता येईल. त्याला बोलवावं लागत नाही का. देवाने सांगून ठेवले गीतेमध्ये, येथा माम प्रपद्यन्ते ततैव भजाम्यहम्. हां, जो जशी माझी भक्ती करतो मी तसा त्याच्यावरती अनुग्रह करतो बरं का. माझा स्वभावच आहे तो. हां, माझा तो स्वभावच आहे. आणि ह्या स्वभावाला धरून तो परमात्मा त्या भक्ताच्या समागमामध्ये राहून हां, तो आनंद तर भोगतोच, पण त्या भक्ताची सर्व भावाने सेवा करतो. म्हणून अर्जुनाची सर्व भावाने, आवडीने न सांगता त्या भगवंताने सेवा केली. फक्त अर्जुनाच्याच नावाचा उल्लेख केला आहे, पण भगवंताने अनेकांची अशी भक्ती जीवनामध्ये केली. एवढं त्या भक्तीचं महात्म्य आहे. महाराज म्हणतात त्या भक्ताचा विचार केला तर तो भक्त सामान्य नाही बरं का. मग त्याची सेवा करतो, शरीराने सेवा करतो, मनाने पण सेवा करतो बरं का. जी बाह्य सेवा सांगितली ती शरीराची सांगितली. मग मनाची सेवा, मनाने सेवा त्या भगवंताने त्या भक्ताची कोणत्या रूपाने करतो. हां, महाराज म्हणतात त्या भक्ताने ठरवलं देवा, हां, आम्ही तुझी भक्ती करतो, पण आम्ही भक्ती करत असताना देवा माझी इच्छा आहे
आमची इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुझं हे रूप आहे ना, सगुण साकार रूप, हां, तू आज आमच्या या शरीराच्या बाहेर उभा आहेस. पण तेव्हा आमची इच्छा आहे ते बाहेर न राहता आमच्या आत राहिलं तर बरं होईल. साठविला आणि बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. त्या भक्ताची सेवा करत असताना तो परमात्मा, त्या भक्तानी जी इच्छा करावी ती इच्छा ती परमात्मा पूर्ण करण्याकरता तो तत्पर असतो बरं का. त्या भक्तानी इच्छा केली, प्रल्हादानी इच्छा केली. काय प्रल्हादानी इच्छा केली? कथा आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी प्रल्हादाच्या बापाने विचारलं, तुझा देव खांबात आहे का? तुझा देव खांबात आहे का? देवाला सांगितलं, देवा तू खांबात जा. आता बाहेर असलेला देव त्या भक्ताच्या इच्छे करता का? त्या भक्ताच्या बापाने इच्छा केली, खांबात देव आहे का? आपल्याला कोणी विचारलं, आम्ही आहे म्हटलो आणि दाखवा म्हटलं तर सामर्थ्य आहे आमच्या तुमच्याजवळ का? आपण भक्त नाही आहे. आपण भक्त नाही आहे. हां, भक्त असेल तर तो भक्त त्याच्याकरता तशी इच्छा त्याची पूर्ण करतो. हां, प्रल्हादाच्या बापाने विचारलं, अहो खांबात आहे का? हो आहे म्हटल्यानंतर तो खांबातून प्रगट झाला. खांबातून प्रगट झाला. तसं इथं तुकोबराज वर्णन करतात, त्या भक्तांनी इच्छा केली, देवा खरंच माझी इच्छा आहे माझ्या हृदयामध्ये तो राहावं, मी तुला हृदयामध्ये साठवावं. साठविला राहे हृदय संपुष्टी. हां, नक्की हो होतं. प्रसिद्ध भक्तचरित्रातलं उदाहरण आहे हनुमंतरायाचं. काय? हनुमंतरायाचं. तो कथाभाग पहा, आता सांगत नाही, फक्त उल्लेख करून जातो. हनुमंतरायाने इच्छा केली, देवा माझी इच्छा आहे तू माझ्या हृदयामध्ये राहावं, हृदयामध्ये राहावं. आणि भगवंताने हनुमंतराच्या हृदयामध्ये प्रवेश केला. साठविला राये हृदय संपुष्टी. काहींनी इच्छा केली, देवा आम्हाला मूर्तीच्या रूपाने पाहायचं आहे, आम्हाला
मूर्तीच्या रूपाने पाहायचं आहे. मूर्तीच्या रूपाने पाहायचं आहे बरोबर, त्यांच्याकरता देव मूर्तीच्या रूपाने प्रगट झाला बरं का. म्हणजे त्या भक्तांनी इच्छा केली आम्हाला हृदयामध्ये तू पाहिजे, काही भक्तांनी इच्छा केली आम्हाला प्रत्यक्ष तुला डोळ्याने मूर्तीच्या रूपाने पाहायचं आहे. हां, जशी भक्ताची इच्छा असेल तशी परमात्मा त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतो. साठवेला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. महाभारतातला प्रसंग सर्वांना माहिती आहे, मी त्यातला भाव थोडासा वेगळा आपल्यासमोर प्रकट करतो. द्रौपदीचं वस्त्राहरण सुरू होत. ही वस्त्राहरण सुरू होत असताना काय लज्जा राखण्याच्या निमित्ताने देव आले तिथं, आणि लज्जा राखण्याच्या निमित्ताने देव आले. हे त्या भीष्माचार्य द्रोणाचार्य हे कोणालाच कळालं नाही. द्रौपदीला सुद्धा कळालं, थोडंसं उशिरा कळालं बरं का. देव आले आणि तिथं देव आल्याने देवाने प्रवेश केला. कशामध्ये प्रवेश केला हो? तो बाहेरही राहिला नाही, आतही राहिला नाही, तर त्यांनी वस्त्रामध्ये प्रवेश केला बरं का. कशामध्ये? वस्त्रहरणी वस्त्रे कैशी झाली माऊली. महाराज वर्णन करतात, अहो तो वस्त्रामध्ये त्याने प्रवेश केला. हा वस्त्राच्या रूपानेच देव देव, वस्त्र वस्त्र न नाता वस्त्रच देव झालं. का? इच्छा होती देवा तू आता हे होशील तर हे पुढचं घडेल. म्हणजे अशी देवानी इच्छा करावी तशी ती देवानी भक्ताची इच्छा सर्व पूर्ण करावी. म्हणून हृदयामध्ये तर हृदयात, तर मूर्तीच्या रूपाने तर मूर्तीच्या रूपाने तो परमात्मा त्या भक्ताकरता प्रगट होतो. नवे नवे तुकोबाराय म्हणतात, असा हा भक्त देवाच्या समागमामध्ये राहतो, पण तो तत्पर राहतो का? हा भक्त कधी काय सांगेल सांगता येत नाही. हा या भक्ताच्या मुखातून एखादा इच्छा बाहेर पडावी आणि ती बाहेर इच्छा पडावी म्हणून तुकोबाराय त्याच्या मुखाकडे पाहत राहतो. मागण्याची आस पाहे निरंतर चिंतिला रोकडे मनोरथ. या भक्ताच्या मुखातून एखादा शब्द बाहेर पडेल, हा काहीतरी इच्छा प्रगट करेल. हां, या भावनेने महाराज त्या भक्ताच्या जवळ त्याच्या मुखाकडे पाहत राहतो. मागण्याची वास सेवकाचं वर्णन केले. हां, त्या मालकाच्या तोंडातून शब्द बाहेर पडावा त्याच घडीला त्याची इच्छा पूर्ण व्हावी बरं का. हे सेवकाचं लक्षण आहे. आणि या भावनेनं तो परमात्मा त्या भक्ताच्या तोंडाकडे पाहत राहतो. गंमत आहे, आम्ही देवाच्या तोंडाकडे पाहत राहतो, हा काय देतोय काय म्हणतो.
आणि भक्ताच्या तोंडाकडे तो पाहत राहतोय हे काय मागतील काय म्हणून. कसं करायचं बघा, कसं करायचं बघा. मग आम्ही देवाच्या जवळ गेल्यानंतर काहीतरी देव आमच्याकडे बघेल तरी कमीत कमी. बघतो काय, आम्ही बघण्याचा प्रयत्न करतोय, पण तो बाबा आपल्याकडे काय अजिबात बघत नाही बरं का बघत नाही त्याला माहित आहे का बघत नाही ते बरं का. पण याच्या उलट आहे, भक्त मात्र त्याच्याकडे बघत नाहीत, पण भक्ताच्या तोंडाकडे तो मात्र पाहतो बरं का. आणि बघणाऱ्याच्या तोंडाकडे तो पाहत नाही, न बघणाऱ्याच्या तोंडाकडे. म्हणून उद्यापासून मी बदल करू, आम्ही बदल करू. देवाकडे जाताना आम्ही काय देवाकडे बघणार नाही, पण देवाच्या दारात थांबू. देव म्हटलं तुम्ही बघितलं नाही, पण का थांबला हे मला कळालं ना. देव त्याच्यात भक्त त्याच्या तोंडाकडे बघत नाही आणि त्याच्या दारामध्ये तो थांबतही नाही बरं का. पण महाराज म्हणतात अशा भक्ताच्या मुखातून एखादी इच्छा एखादा शब्द जर बाहेर आला, चिंतिल्या रोकडे मनोरथ, त्याच घडीला तो परमात्मा त्याने चिंतन करावं, त्यानं चिंतन करावं आणि चिंतन केल्याबरोबर त्याच घडीला त्याची इच्छा पूर्ण करावी. एवढ्या तत्परतेने तो परमात्मा त्या भक्ताच्या सेवेमध्ये प्रवृत्त असतो. म्हणून मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. पण तुकोबाराय म्हणतात खरंच थोडासा भाव लक्षात घ्या. ज्या भक्ताच्या समागमाकरता देव प्रवृत्त झालेला आहे, सर्व भावाने झालेला आहे, आवडीने झालेला आहे, सर्व काम करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे आणि न सांगता काम करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे, तो भक्त मात्र सामान्य नाही. मग तो भक्त आहे कसा? तुकामन भाव जीव
जीव भाव देवा पायी ठेवोनी काही न मागते, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकोटी मूर्ती उभा. जे भक्त आहेत ना, त्या भक्ताचा अधिकार तुकोबऱ्या सांगतात. जीव भाव देवा पायी ठेवोनी काही न मागती. जो मागत नाही ना त्यांचीच तो सेवा करतो बरं का. जो मागतो त्यांची तो सेवा करत नाही बरं का. त्याचा स्वभाव आहे. मग कुणी शंका घेईल, आम्ही त्या भगवंताची भक्ती करावी, आम्ही भक्ती करावी, आमच्या जीवनामध्ये देव येईल का? नक्की येईल बरं का. आम्हाला अशी भक्ती घडेल का? ठेवूनिया काही न मागती. संतांनी सांगितले तुम्ही काहीतरी ठेवा आणि मग मागा त्याच्याकडून, तसंच मागू नका. म्हणून सांगितले देवाच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, काहीतरी ठेवावं, काहीतरी तिथं ठेवावं. आम्ही काय करतोय, देवाच्या दर्शनाला जातोय, देवाची भक्ती करतोय, देवाजवळ तर काय ठेवतच नाही. येता येता तिथलं काय आणता येईल काय बघतोय. कशी आपला देव सेवा करेल हो. हा कमीत कमी त्याला काहीतरी द्या. पत्रम पुष्पम फलंतो यम योमे भक्त्या परेच्छती. त्याला काय द्यावं लागत नाही, पण ते भक्त जीवभाव समर्पित करून त्याची भक्ती करतात आणि ते काही मागत नाहीत. त्यांच्याकरता तो सेवेकरता तत्पर आहे. आपणही जीवनामध्ये भक्ती करावी, करत राहावी भक्ती बरं का. आवडीने भावपूर्वक त्या भगवंताची सेवा करावी. वर्णन केले आपल्या जीवनात देव येईल, पण कोणत्या रूपाने येईल हे मात्र सांगता येत नाही. तुम्ही भक्ती करत राहा. देव येऊन तुमचं काम करून जाईल, तुम्हाला कळणार नाही बरं का. कळणार नाही. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर भक्ती करण्याकरता जर आपण प्रवृत्त झालो ना, कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने देव येऊन त्याच्या जीवनामध्ये तो त्याला सहाय्य करतो, त्याला तो मदत करतो. त्या वेळेला त्या रूपाने कुठल्या तरी रूपाने तो कार्य करतो. म्हणून आपण केलेली भक्ती वाया जाणार नाही. किती तर प्रत्येकाच्या जीवनातले प्रसंग असतील. परवा दिवशीचा प्रसंग आपल्याला सांगतो. 10 ते 12 कीर्तन कोगिल लावत. 9 वाजले तर मी घरीच होतो बरं का. सारथीच कोण नाही. आता 9 वाजलेत. आता तिथं जायचं म्हणजे पहिल्यांदा फाट्याला गेलं पाहिजे. फाट्याला गेलं कागलला गेलं पाहिजे. कागलहून MIDC फाट्याला उतरवाले, तिथून पुन्हा गाडी गेली पाहिजे. म्हटलं जसं असेल तसं, जसं असेल तसं. 9 वाजून निघाले, बाहेर पडलो, आलो शिंडोऱ्यांच्या घरांच्या फाट्यावरती आलो. तिकडून लावले, महाराज गाडीवर बसा म्हणाला. म्हणजे कुठं जायचं आहे म्हटलं, मला कोगिला. मी MIDCला चालू म्हणलं, बसा म्हणलं. गोकुळ MIDC विचारलो, कुठल्या? गोकुळ MIDCला चालू म्हटलं. ठीक आहे, हरकत नाही म्हटलं. मनात विचार करू लागलो. मी मगापासून चिंता करत होतो, 10चं कीर्तन, 9 वाजलेत, गाडीचा पत्ता नाही आणि आपण वेळेवरती पोचणार कसं. तिथं उतरलो, त्यांना फोन केला, गाडी पाठवून द्या. मी विचार केला येण्यात 10 मिनटं जाईल. उभारलो, तेवढ्यात सिटी बस आली, कनेरी मठावर जाणार. त्यांचा फोन होत नाही, तर मग गाडी आली, गाडीत चढलो. गाडीतून उतरल्यानंतर माणूस आलो. 10ला 10 मिनटं कमी असताना जागेवर पोचलो. मला वाटलं सुद्धा नाही मी तिथं वेळेवरती पोचेन. ध्यानी मनी सुद्धा नाही बरं का. असं प्रत्येकाच्या जीवनात घडतं. तो अमुक रूपानेच येईल. कशी आपल्याला तो मदत, अशी किती प्रत्येकाच्या जीवनात प्रसंग येतात. मग लोक म्हणतात कधी कधी खरंच आमच्या जीवनामध्येच इथं देव उभा राहिला, असं माणसं बोलून जातात बरं का. म्हणून आपण केलेली भक्ती ही वाया जाणार नाही. आपण एवढ्या उच्च कोटीच्या भक्ताच्या अवस्थेला एकाएकी पोचणार नाही आहे. पण आपण भक्ती करत राहा आणि भक्ती करता 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 त्या भक्तीतून असा अधिकार एक दिवशी आपला प्राप्त होईल. साक्षात देव आपल्या घरात येईलच, तुम्हाला दर्शन देईल. पण सुरुवात तरी करा. मग त्या भक्ती मार्गाचं अनुसरण करा. जे जे या भक्ती मार्गाला अनुसरण करण्याकरता प्रवृत्त झाले, त्याच्या जीवनामध्ये परमात्मा त्याच्या प्रपंचाची चिंता वाहतो. असं भक्तीचं महात्म्य.
आणि ते मनी मानशी घेऊन तुकोबाराय म्हणतात अशी भक्ती आपण जीवनामध्ये करावी. तो परमात्मा त्याच्या समागमाची इच्छा करतो आणि त्याची सर्व कामे करतो. हे भाव मनी मानशी घेऊन इथं महाराज सांगतात, भक्त समागमी सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता, साठविला राये हृदय संपुष्टी, बाहेर दाकुटी मूर्ती उभा, मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवूनिया काही न मागती, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायचं आहे आणि ज्यांच्या वतीने ही सेवा होते अशीच उत्तर भक्ती यांच्या जीवनामध्ये अधिक हो, दृढ हो. संपूर्ण कुटुंबावरती, या परिसरावरती या भक्तीचे संस्कार हो. आज ह्या भौतिक युगामध्ये या भक्तीच्या संस्काराची गरज आहे. दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे आणि माणसाची चित्ताची अवस्था असमाधानाची वाढत चाललेली आहे. तेव्हा अशा ह्या कालामध्ये या संस्काराची, या साधनेची गरज आहे. अशी संस्कार असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हावेत आणि ती भगवंताच्या कृपेने व्हावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती, नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम तुकाराम.